सिंधुदुर्गातील परिचित डॉक्टर गाड यांच्या 85व्या पुस्तकाचं अनावरण आदरणीय संदेशभाई पारकर यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने करावं असं त्यांची इच्छा आहे आणि संदेशभाई पारकर अनावरण करत आहेत. व्यासपीठावर उपस्थित असलेले या नगरीचे उपनगराध्यक्ष माझे सहकारी मित्र सुशांतजी नाईक, शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख महिला जिल्हा प्रमुख सौ नीलम सावंत पालक, नगरसेविका दीपिका जाधव, नगरसेविका जाई मुलकर, नगरसेविका सुमेधा अंधारे, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक शिक्षण संस्थेचे संचालक सन्माननीय अनिलजी वेगवेळकर यांच्या संजीवनी पुस्तकाचं आताच या ठिकाणी प्रकाशन झालं. ते थोर साहित्यिक डॉक्टर विठ्ठल काळ, माझे सहकारी नगरसेवक श्री जयू दुवाळे, आमचे दुसरे तरुण सहकारी नगरसेवक संकेतजी नाईक, सन्माननीय नगरसेवक रुपेशजी नार्वेकर, शिक्षण संस्था कसालचे चेअरमन नवनिर्वाचित माझे सहकारी मित्र पालनकर, सन्माननीय उमेश वाळके, सन्माननीय भाई परब, या लायन्स क्लबचे कणकवली शहराचे अध्यक्ष आणि प्राध्यापक दिवाकर मुलकर, आमचे विद्यामंत्री शाळेचे सर, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेल्या माझ्या सगळ्या महिला भगिनी, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आपण सर्वजण, त्याचप्रमाणे त्या सगळ्या माझ्या महिला कार्यकर्त्या, इथं असलेले सर्व माझे सहकारी नगर वाचनालयाचे काही प्रमुख पदाधिकारी, शालेय विद्यार्थी आणि सर्व प्रिंट मीडिया, सोशल मीडिया, डिजिटल मीडिया, सगळ्या मीडियाचे सगळे प्रतिनिधी आणि या सगळ्या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी झालेले सर्व रक्तदाते आणि त्याचबरोबर त्यांचं जे रक्त घेण्याची जी प्रक्रिया करतायत ते सर्व डॉक्टर, सर्व कर्मचारी आणि हे शिबिर, रक्तदान शिबिर कैलासवासी सुबोध डिग्री, सर्वप्रथम या रक्तदान शिबिराची सुरुवात झाली ते वर्ष होतं 2012. 2012 मध्ये अशा प्रकारचा एक भव्य संकल्प रक्तदानाचा आम्ही हातात घेतला होता आणि कार्यकर्त्यांच्या बरोबर त्याचं नेतृत्व या गावचे माझे उपसरपंच आमचे सरकारी मित्र सुबोध डिग्री हे त्याच दिवशी म्हणजे जबाबदारी त्यांच्यावर होती, नियोजन कार्यकर्त्यांच्या समवेत त्यांनी केलेलं होतं आणि कुठेतरी या कार्यक्रमाला येण्यासाठी ते घरात निघाले होते, पण त्यांना तिथेच दृष्टीने गाठलं आणि एक तीव्र हृदयविकाराचा झटका त्यांना आला. पण तरी सुद्धा कार्यकर्ते अतिशय या दुःखद प्रसंगामुळे त्याला नेमकं काय करायचं हे सुचत नव्हतं. पण मी त्याला सांगितलं, शो मस्ट गो ऑन. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण हे 500 बटलेचं रक्तदानाचा संकल्प पूर्ण केला तर ती खऱ्या अर्थानं सुबोध डिग्रीला श्रद्धांजली ठरेल. आणि आता 2012 पासून आता 2026 आहे, गेली 14 वर्ष हे रक्तदान शिबिर कैलासवासी सुबोध टक्केच्या नावानं याच प्रांगणामध्ये गेली अनेक वर्ष सुरू आहे. म्हणून एखादा कार्यकर्ता आपल्या नावानं, आपल्या कामातनं काय त्या ठिकाणी विचार घेऊन जातो, काय आपली भूमिका त्या ठिकाणी घेऊन जातो, पुढच्या पिढीनं कशी त्या ठिकाणी वाटचाल करावी हे सांगतो आणि हे कार्य आपल्याला त्या ठिकाणी चिरंतन अशा पद्धतीनं उभं हाताला त्या ठिकाणी दिसतं. आणि म्हणून या कैलासवासी सुबोध टिकलेच्या आपल्याला त्या ठिकाणी चिरशांती राहावी त्याला मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं भावपूर्ण अशा प्रकारची आदरांजली, श्रद्धांजली या ठिकाणी वाटतो.
आणि खरं तर एक मैत्रीचं नातं या निमित्तानं त्यांनी जोपासलेला. ज्या ज्या दिवशी मी जोडले साजरा करेल त्यावेळी 100% आठवण सातत्यानं माझ्याबरोबर राहील. आणि म्हणून तशा पद्धतीचं एक मैत्रीचं नातं मृत्यूच्या नंतरही त्यांनी जपलेला. आणि म्हणून असे मित्र मला मिळाले, असे सहकारी मला मिळाले. आणि म्हणून आजपर्यंत हा माझा प्रवास ती त्या ठिकाणी घडत असेल. किती चढउतार जीवनामध्ये मी पाहिले असतील, पण आधी तितक्याच धैर्यानं तितक्या जिद्दीनं आजच्या असलेल्या एका आव्हानाला त्या ठिकाणी सामोरं जा. जी ताकद, जी ऊर्जा, उत्साह माझ्यामध्ये निर्माण होतो त्याला कारण माझ्यावर प्रेम करणारा निस्वार्थीपणे असलेला कार्यकर्ता असेल, कार्यकर्ते असेल. आणि म्हणून कुठेतरी मला हा त्या ठिकाणी अशा प्रकारचं काम करण्याचं एक हिंमत त्या निमित्तानं माझ्या मनामध्ये किंवा माझ्या हातामध्ये त्या ठिकाणी. खरं तर वाढदिवस गेली अनेक वर्ष आपण साजरा करतो. त्या वाढदिवसात तर आता काय औचित्य राहिले नाही, नाविन्य राहिले नाही, पण एवढा उत्साह जनतेमध्ये असतो. कणकवलीतल्या जनतेचा तो हक्कच आहे. पण जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी चाहते, संदेशप्रेमी एवढं भरभरून प्रेम त्या ठिकाणी करतात की आजच्या दिवसामध्ये मी माझा दोन्ही मोबाईल उचलू शकत नाही. दर सेकंदाला एक मोबाईल, एक फोन हा त्या ठिकाणी प्रत्येक फोनवर पडत असतो. मेसेज तर सांगूच नका. तर हे एवढं जे सगळं प्रेम आहे, हे प्रेम त्या कार्यकर्त्यांचं जिल्ह्यामधल्या, महाराष्ट्रामधल्या कणकवली शहरातल्या लोकांच्या कार्यकर्त्यांचं मिळालं. आणि हेच खऱ्या अर्थानं माझं भाग्य आहे. खरं तर काल रात्री सुद्धा 12 वाजता जवळजवळ 300-400 तरुण माझ्या घरी त्या ठिकाणी खाली जमा झाले. आणि कुठल्या परिस्थितीत गाडी आपण खाली उतरलं पाहिजे, केक कापला पाहिजे. आणि रात्री 12 वाजता जवळजवळ 300-400 तरुणांच्या उपस्थितीत मला त्या ठिकाणी वाढदिवसाचा केक कापला. त्यामुळे हा वेगळेपणा कधी त्या ठिकाणी म्हणजे आपला वाढदिवस आपण सगळेजण साजराच करत असतो, पण संदेश पाटलांचा वाढदिवस म्हणजे आपला वाढदिवस आहे. ही जी काही भावना, ही जी काही कार्यकर्त्यांच्या मध्ये, जनतेच्या मध्ये, जिल्ह्यामध्ये मी आहे, ही भावनाच खरं तर मला सातत्याने प्रेरणा देते. खरं तर कणकवलीच्या या नगरपालिकेच्या निवडणुकीत 6 महिन्यापूर्वी नगरपालिकेची निवडणूक झाली. आम्ही त्या ठिकाणी एक टीम म्हणून साहजिकपणे या ठिकाणी लढलो. कार्यकर्त्यांनी मेहनत केली, नेत्यांनी त्या ठिकाणी एकसंघपणे काम केले. काही लोकांना यश मिळालं, काही लोकांना अपयश मिळालं. पण यश आणि अपयश यांचे सगळ्यांचे मुखी आपण सगळे जाऊ. कारण सांगितलं काम कोणी त्यांच्याकडे यश आलंय, कोणतरी त्या ठिकाणी नेतृत्व करतोय. बराबर माणसाने त्या ठिकाणी कुठेही खचून जाता कामा नये. जर मी खचलो असतो तर 16-17 वर्षानंतर पुन्हा या शहराचा नगराध्यक्ष झालो होतो. 35-36 मतांनी मी त्यावेळी पराभूत झालो होतो. पण मी माझी चिंता सोडलेली नव्हती. माझ्यातला आत्मविश्वास मी गमावलेला नव्हता. आणि खरं तरी कधीतरी मी माझ्या जनतेला त्या ठिकाणी कन्व्हिन्स केले. या जनतेला मला विश्वासात घेईल आणि जनतेची सहानुभूती आणि जनतेचं नेतृत्व आणि जनतेचं प्रेम, जनतेचा आशीर्वाद हा मला पुन्हा मिळेल. हा विश्वास माझ्या मनामध्ये मी कायम ठेवलेला होता. आणि जो माझ्यावर पराभवाचा शिक्का मागच्या नगरपालिकेमध्ये मी 36 मतांनी पडलो आणि कालच्या विधानसभेमध्ये 51,000 इतकं मतं मी या मतदारसंघात घेतलं आणि मी पराभूत झालो. पराभूत झाले याची मला चिंता नाही, कारण माझ्या स्पर्धेतच उतरलो नाही तर आपला नंबर येणार. आणि म्हणून नंबर यायचा असेल तर पहिलं स्पर्धेत उतरलं पाहिजे. एक भव्य दिव्य अशा प्रकारची ज्यावेळी उमेदवारी अर्ज दाखल केला, हजारोच्या संख्येने 10 ते 12,000 लोक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी संदेश पाटलांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी दाखवली. हे खरं जनतेचं प्रेम आहे. निवडून कोण येतं, पराभूत कोण होतं हा विषय बाजूला ठेवा. पण एवढं असून सुद्धा लोक त्या ठिकाणी एका म्हणजे ग्रॅज्युएट प्रमाणे, एका लोअर शिकवताप्रमाणे आपल्यावर त्या ठिकाणी विश्वास ठेवत आहे, आपल्यावर त्या ठिकाणी प्रेम देत आहे, आपल्यावर आशीर्वाद देत आहे. आणि हीच खऱ्या अर्थाने माझी ऊर्जा आहे, हीच खऱ्या अर्थाने माझी संपत्ती. खरं तर मी रक्तदान एक सर्वश्रेष्ठ दान, कारण रक्त हा याला पर्याय होऊ शकत नाही. मानवी शरीरातला रक्त त्या ठिकाणी निर्माण होतो. आणि जर एखाद्या रुग्णाला रक्ताची जर गरज असली तर रक्ताच्या दुसरा पर्याय आपण रक्ताशिवाय दुसरा देऊ शकतो. आणि म्हणून प्रत्येक रक्तदात्यांना एवढं लक्षात ठेवावं की आपल्या या रक्तदानामुळे अनेकांचे जीव आपण त्या ठिकाणी वाचवणार. प्रत्येकाला एक नवं जीवन, एका नव्या जीवनाची सुरुवात या रक्तदानामुळे त्या ठिकाणी होणार. आणि म्हणून अशा प्रकारचं हे कार्य आहे, महान कार्य आहे. म्हणून हे सातत्यानं त्या ठिकाणी आपण चालू ठेवलं. खरं तर आज या शहरामध्ये जो सोनेरी इतिहास माझ्या शहरातल्या मतदारांनी घडवला, त्या शहरातल्या जनतेने घडवला, कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली, नेत्यांचं
येत्या 6 महिन्यामध्ये आपण जी काही जबाबदारी जनतेने दिली त्या जनतेच्या अपेक्षा त्यांची स्वप्न विकासाची स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण सुरू केलेला आहे. येत्या 6 महिन्यामध्ये अनेक लोककारी महत्वाचे निर्णय त्या ठिकाणी घेतले. त्याची सुरुवात कुठेतरी भूमिपूजनाच्या माध्यमातून झालेली आहे. भविष्यामध्ये ही कामं पूर्ण होतील आणि त्या कामांचं लोकार्पण होईल. त्यावेळी खऱ्या अर्थानं जनतेला त्या शहराचा विकास झाला पाहिजे. आजच मी तुम्हाला एक गोड बातमी देतो. आताच मला एक जी आर आला. या राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार शिंदे साहेब आणि या राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सकाळी मला 1.5 कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे. एसटी स्टँडच्या समोर प्रसाधन उभं करणार आहोत. अद्यावत ते 1.5 कोटी रुपयाच्या प्रसाधनासाठी कार्यक्रम मंजूर झाले. मी आपल्याला एवढंच सांगतो, जो विश्वास कणकवलीकरांनी माझ्यावर दिलेला आहे, मी एवढी मोठा निधी या शहरामध्ये आणेल. सगळ्या सत्ताधाऱ्यांना त्या ठिकाणी मला मदत करण्यासाठी या कणकवलीच्या विकासासाठी अधिकची मदत व्हावी अशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी करणार आहे. अनेक स्वप्न घेऊन आपण त्या ठिकाणी काम करतो. विकासाची कामं आहेत. कणकवली शहरामध्ये जलपाणी योजना व्हावी, कणकवली शहरामध्ये भुयारी गटार योजना व्हावी, कणकवली शहरामध्ये पावसाळी पाण्याचं गटाराचं नियोजन, पाण्याचं निचऱ्याचं नियोजन व्हावं, रेन हार्वेस्टिंग व्हावं. अशा प्रकारचे अनेक उपक्रम या ठिकाणी हातामध्ये घेतलेले आहेत. खरं म्हणजे कणकवली शहरामध्ये एक भव्य क्रीडांगण त्या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. त्या ठिकाणी व्यापारी संकुल उभं करायचं आहे. त्या ठिकाणी आपल्याला भाजी मार्केट उभं करायचं आहे. त्या ठिकाणी आपल्याला गार्डन उभं करायचं आहे. एक भव्य नाट्यगृह करायचं आहे. कणकवली शहरातले जे रस्ते आहेत त्या रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण करायचं आणि म्हणून मी आपल्याला सांगतोय, हा तुम्हाला त्या ठिकाणी जी 6 महिन्यामध्ये मी जे नियोजन केलं, 6 महिन्यामध्ये जे मी या शहरामधल्या सगळ्या अडचणी समजून घेतल्या, लोकांच्या म्हणण्याचं त्या ठिकाणी ऐकून घेतलं आणि त्याचबरोबर अनेक लोकांची संवाद त्या ठिकाणी सांगितलं. खरं तर पूर्वीच्या काळामध्ये माझ्या नगरपालिकेमध्ये लोकशाही नव्हती. सर्वसामान्य माणूस नगरपालिकेमध्ये यायसाठी त्या ठिकाणी दचकत होता. याची परिस्थिती बदलली आहे. आज एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक त्या ठिकाणी येत आहेत, माझ्याशी चर्चा करतायत, संवाद करतायत, मला भेटतायत आणि आपली अडचणी, आपली गाणी, आपले प्रश्न विकासाचे आपल्या समोर त्या ठिकाणी मांडतायत. मी जनतेला एक विश्वास देऊ इच्छितो. त्या विश्वासानं, त्या प्रेमानं तुम्ही जो आशीर्वाद दिलेला ते आशीर्वाद त्या ठिकाणी सत्यात उतरवल्याशिवाय तुमचे स्वप्न जे आहेत विकासाच्या संदर्भातली ती पूर्ण केल्याशिवाय मी त्या ठिकाणी स्वप्न करणार. माझ्या सगळे नगरसेवक असतील, उपनगराध्यक्ष असतील, नगरसेविका असतील, माझ्याबरोबर काम करणारे कार्यकर्ते असतील आणि माझ्या नगरपालिकेचे प्रशासन असेल, आम्ही सगळे मिळून साधिकपणे या शहराच्या विकासाला त्या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी एक बदल आपल्याला त्या ठिकाणी. खरं तर कणकवली शहर एक महत्वाचं शहर आहे. स्वयंभू रवळनाथाची ही भूमी आहे. परमपूज्य भालचंद्र महाराजांची ही पुण्यनगरी आहे आणि कोकणचे गांधी आप्पासाहेब पाटोळेकरांची ही कर्मभूमी आहे. आणि म्हणून या शहराला सगळ्या स्तरावर महत्व आहे. राजकीय महत्व आहे, आध्यात्मिक धार्मिक महत्व आहे, शैक्षणिक महत्व आहे, सांस्कृतिक विषयक महत्व आहे, सगळ्या विषय व्यापारामध्ये महत्व आहे. एक महत्वाचं व्यापारी केंद्र म्हणून या कणकवली शहराकडे जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी पाहिलं जातं आणि राजकीय केंद्र तर महत्वाचं आहे. इतर जे घडतं ते त्या ठिकाणी जिल्हा स्वीकारतो आणि त्याचं नेतृत्व महाराष्ट्र स्वीकारतो. ही कणकवली शहराची, त्या तालुक्याची, या जिल्ह्याची परंपरा आहे आणि म्हणून तशा प्रकारचं काम आपल्याला त्या ठिकाणी अपेक्षित आहे. खरं तर आज भाषण करत असताना, विचार मांडत असताना अनेक पत्रकारांच्या मुलाखती झाल्या, पत्रकारांची माझे संवाद झाले. अनेक लोकांनी त्या ठिकाणी आजच्या परिस्थितीवर विचार, काही लोकांनी विचारलं तुमच्याबद्दल भावी खासदार म्हणून करायला लागेल, भावी आमदार म्हणून करायला लागेल, तर तुम्ही नेमकं तुमची भूमिका काय, तुम्ही कोणत्या दिशेला जाणार, सगळे प्रश्न त्या ठिकाणी मला पत्रकारांनी विचारले. पण मी त्या प्रश्नाची सुद्धा उत्सुकता राखून ठेवलेली आहे. काय पुढे काय, माझा काय प्रश्न आहे, माझं निरुत्तरित आहे. योग्य वेळी आपल्याला योग्य निर्णय त्या ठिकाणी करायचा. कणकवली शहराच्या विकासाची तर आपल्याला जबाबदारी घ्यायची आहे. खऱ्या अर्थाने विकास स्वप्नातला सत्यात उतरायचा आहे, कृतीत उतरायचा आहे, काही निर्णय त्या ठिकाणी करावे. पण त्याबरोबर ज्या कार्यकर्त्याच्या भावना आहे, जे जनमत आहे, या भावनेला, जनमतेला मी त्या ठिकाणी त्यांचा आदर करू शकतो. माझं ते काय व्यक्तिगत मत नाही, मी काय त्याचं समर्थन करत. पण कार्यकर्त्याला वाटतं, माझ्यावर प्रेम करणारा, विश्वास ठेवणारा फक्त याला वाटतं की संदेश पाटकरांनी आमदार बनावं, संदेश पाटकर या जिल्ह्याचं खासदार बनावं, ही काय त्यांची ती इच्छा आहे. जर मला तशा प्रकारच्या संध्या मिळाल्या, अनेक निर्णय घेतले, काही निर्णय योग्य ठरले, काही चुकले. हा राजकीय घडतर प्रवास गेल्या 36-37 वर्षाचा. पण त्या ठिकाणी जे काही कार्यकर्त्याची भावना आहे, ही भावना नक्की त्यांना मी त्या ठिकाणी योग्य वाटत असेल. माझी जबाबदारी आहे की या जिल्ह्याच्या विकासाला, सर्वांगीण विकासाला त्या ठिकाणी न्याय देणं.
इथल्या जनतेला त्या ठिकाणी अनेक ठिकाणी जनतेच्या समोर असलेली आव्हानं आहेत, अडचणी आहेत, प्रश्न आहेत, न्याय घ्यायचा आहे. या सगळ्या गोष्टीवर कुठेतरी आपल्याला न्याय त्या ठिकाणी दिला पाहिजे. आणि म्हणून माझ्या सर्व जिल्ह्याचा सगळ्या स्तरावर सर्वांनी विकास झाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका आहे. गडकोलीचा सुद्धा सर्वांनी विकास झाला पाहिजे, शाश्वत विकास झाला पाहिजे, ही सुद्धा त्या ठिकाणी भूमिका आहे. आणि म्हणून ज्यावेळी तुमच्यासारख्या जनतेचा पाठिंबा मला मिळतो, जनाधार जेव्हा मिळतो, अशा प्रकारची उपस्थिती अनेक कार्यक्रमांमध्ये मला त्या ठिकाणी दिली. काल गेली 3 दिवस अनेक कार्यक्रम होते. पाककलेची स्पर्धा झाली, चित्रकलेची स्पर्धा झाली, आता रक्तदान शिबिर आहे. आताच थोड्या वेळामध्ये मी वृक्षारोपण एसटीच्या प्रांगणामध्ये त्या ठिकाणी करून आलो. आता येत्या पुढचे अनेक चित्रकलेचे प्रदर्शन सुद्धा लोरेट कॉलेजमध्ये आहे. आणि म्हणून अशा प्रकारचे वेगवेगळे कार्यक्रम कोणत्या ठिकाणी रुग्णांना मदत करतो, कोणत्या ठिकाणी रक्ताचं काम करतो, कोणत्या ठिकाणी कोणाला छत्री वाटतो, असं काही उपक्रम जे समाजाला आवश्यक आहे. आणि हे सातत्य आहे. म्हणजे कुठेतरी एक दिवस वाढदिवस आहे त्याचं कुठेतरी एक कौतुक असं कौतुक राहिलेलं नाही. ही एक चळवळ बनलेली आहे. सातत्याने गेली अनेक वर्ष ही चळवळ बनलेली आहे. आणि खरा हाच विचार आहे. एक सामान्य सर्वसामान्य माणसाला कार्यकर्ता हा आधार बनला पाहिजे. त्याला त्या ठिकाणी आपला हक्काचा माणूस अशा प्रकारची प्रतिमा प्रत्येकाने आपल्या सामाजिक कार्यात निर्माण केली पाहिजे. कारण सामाजिक बांधिलकी ही आपली जबाबदारी आहे. सामाजिक भान, सामाजिक जाणीव ही आपली त्या ठिकाणी जबाबदारी आहे. आणि म्हणून या समाजात आपण जन्माला आलो, या समाजाचं काहीतरी देणं लागतो. ही कर्तव्य भावना प्रत्येकाच्या मनामध्ये त्या ठिकाणी असली पाहिजे. आपण व्यक्तिगत आपल्या आर्थिक कुटुंबाचा आर्थिक प्रगती करत असताना समाजामध्ये असे अनेक लोक आहेत त्याला त्या ठिकाणी तुमच्या आधाराची गरज आहे, तुमच्या मदतीची गरज आहे. कुठेतरी छोटीशी मदत जरी आपण त्या ठिकाणी केली तरी त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन घडू शकते. ही ताकदीची मदत असू शकते. आणि म्हणून कुठेतरी समाजकार्य करा, लोकांना त्या ठिकाणी आपल्या कार्यात मदत व्हावी. आणि त्याचबरोबर एक आपण प्रत्येकाच्या एक घरातला माणूस, एक आपला माणूस अशा प्रकारचा एक भाव हा प्रत्येकाच्या मनामध्ये त्या ठिकाणी निर्माण झाला पाहिजे. खरं तर जास्त वेळ आपला घेत आहे. आपल्या सगळ्याला मनापासून शुभेच्छा देतो. याचं कारण असं की तुम्ही कुठलाही स्वार्थ, व्यक्तिगत स्वार्थ कधीही पाहिलं नाही. संदेश पारकरांच्या बरोबर आपण राहिलो, त्याचा काय फायदा झाला, काय नुकसान झालं याचा हिशोब तुम्ही कधी केलेला नाही. संदेश पारकरांच्या डोक्यामध्ये कधीतरी स्टॉल हटाव होईल. मला वाटतं स्टॉल हटाव होईल असताना कणकवली शहराचं सौंदर्यीकरण जरूर होईल, पण त्याबरोबर कुठल्यातरी एखाद्या गरीब माणसाचं नुकसान सुद्धा त्या ठिकाणी होणार. म्हणजे कुठेतरी स्टॉल हटवल्यानंतर एखादा गरीब माणूस त्याच्या आयुष्यातलं त्या ठिकाणी त्याचा रोजगार हा हिरवला जाणार आहे. आणि त्याचबरोबर कुठेतरी सुशोभीकरण होणार. पण याच्यावर सुद्धा मी आपल्या सगळ्यांना सांगितलं, त्यांचं स्टॉल मध्ये नुकसान झालेलं असेल, त्यांचं कुठल्यातरी भाजीच्या स्टॉलचं नुकसान झालं असेल, कोणाचं फळभाज्याचं नुकसान झालेलं असेल, नगरपंचायतीची जबाबदारी आहे की येणाऱ्या या सगळ्या माझ्या नगराध्यक्ष पदाच्या कारकिर्दीमध्ये पर्यायी व्यवस्था केल्याशिवाय आम्ही स्वस्थ असणार. कोणाचा स्टॉल हटलेला असेल, कोणाची भाजी असेल, कोणाचं फळाचं दुकान गेलेलं असेल, कोणाचे फुलवाल्याचं दुकान गेलेलं असेल, मी आपल्याला एवढंच सांगतो की आमचे प्रयत्न आहे काहीतरी पर्यायी व्यवस्था की त्या ठिकाणी माझ्या जनतेला त्या ठिकाणी द्यावी. खरं तर आजपर्यंत आपल्याला सहजपणे सगळं कळत होतं. ज्यावेळी नगरपंचायतीची संस्था उभं राहील, वास्तू उभं राहील, त्यावेळी त्या ठिकाणी आपल्याला डिपॉझिट करावं लागेल, भाडं करावं लागेल आणि कुठंतरी आपल्या व्यवसायाची गुंतवणूक ही त्या व्यवहारामध्ये करा. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की या शहराचा जवळजवळ 1.5 ते 2 किलोमीटरचा उड्डाणपूल या शहराला लाभलेला. या शहराच्या त्या पुलामध्ये जवळजवळ 44 पिलर आहे आणि त्या 44 पिलर मध्ये फार मोठी जागा त्या ठिकाणी आहे. ही जागेचा जो काही उपयोग चांगल्या पद्धतीनं हा त्या ठिकाणी करण्यासाठी आपण आता डीपीआर बनवलेला. जवळजवळ 40 ते 50 कोटी रुपये खर्च करून याच्यावर शहरातल्या सगळ्या गरजा म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळ्या केंद्रापासून, गार्डन पासून, तरुण मुलांच्या स्पोर्ट्स पासून, योगा सेंटर असेल, मेडिटेशन सेंटर असेल, नाट्यगृहाची कार्यशाळा असेल, अशा अनेक संकल्पना A1 ते A1 अशा पद्धतीनं 8 टप्प्यामध्ये आपण त्या ठिकाणी करणार आहोत. सगळ्या गोष्टी या शेवटी निधीच्या उपलब्धतेशिवाय होणार नाही, प्रशासनाकडे सुद्धा होणार नाही. सुरुवात आता 1.5 कोटी रुपये आले, गेल्या उद्या आम्ही त्याचं नियोजन करू, लवकरात लवकर टेंडर लावू आणि ते काम सुद्धा तुम्हाला सुरू होताना दिसेल. हे आपला स्वप्न नाही, मी तुम्हाला वास्तव सांगतो. या शहराची जी जबाबदारी आहे ती त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे. यासाठी कुठलाही त्याग मला करावा लागला तरी चालेल, पण या शहराच्या विकासासाठी त्या ठिकाणी कुठलीही त्या ठिकाणी जो काय पर्याय असेल तो स्वीकारेल आणि या शहराचा सर्वांगीण विकास आणि या शहराचा चेहरा मोहरा विकासात्मक दृष्ट्या त्या ठिकाणी बदलण्याचं काम करणार. आज शहरातल्या मूलभूत सुविधा हा तर नागरिकांचा हक्क आहे. रस्ते असेल, वीज असेल, पाणी असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, पण जो शाश्वत विकास आहे, इथे एक भव्य क्रीडांगण व्हावं,
एक भव्य प्रकारचं गार्डन व्हावं, भव्य प्रकारचं भारताने सेंटर व्हावं, एक भव्य झाडे व्हावी, भुयारी घटनारी व्हावी, हे जे काही सगळे संकल्प आहेत, जो ब्रिज खालचा उड्डाणपूलचा भाग विकसित व्हावा, हे सगळे संकल्प पूर्ण करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये निधी लागला. कणकवली नगर पंचायतीची सुद्धा आर्थिक ताकद आहे. स्वतःचं नगरपालिकेचं बजेट हे वार्षिक बजेट 58 कोटी रुपये. त्यामुळे विकासाला आम्ही त्या ठिकाणी कमी पडणार नाही. वेगवेगळ्या राज्य सरकारच्या योजना असतील, केंद्र सरकारच्या योजना असतील, आमदारांचा निधी असेल, खासदारांचा निधी असेल, मंत्र्यांचा निधी असेल, हा सगळा निधी हा त्या ठिकाणी कणकवली शहरामध्ये आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू. जिल्हाधिकारी कार्यालयाचं प्रशासन असेल, नगरपंचायतीचं प्रशासन असेल आणि आम्ही सगळे लोकप्रतिनिधी हे सगळे मिळून त्या शहराच्या विकासाची जबाबदारी ही त्या ठिकाणी स्वीकारली. म्हणून सगळ्या स्तरावर आपल्याला काम करायचं आहे आणि या सगळ्या जडणघडणीमध्ये आपल्या सर्वांचा आशीर्वाद हा त्या ठिकाणी मला दिला पाहिजे. कारण मी एक अजून एक विषय दाखवते. वाचनालयाची लोक माझ्याकडे दिसत आहेत. या शहरामध्ये अनेक त्या ठिकाणी विद्या प्रशाला आहे, कॉलेज आहे, 10-12 जवळजवळ शिक्षण संस्था आहे. त्याच्यामध्ये मुलं त्या ठिकाणी चांगलं शिक्षण करतात. एक कोकणचा पॅटर्न त्या ठिकाणी सिंधुदुर्गाचा पॅटर्न त्या ठिकाणी राबवत आहे. पण त्यांना जर एक चांगली अभ्यासिका आपण दिली, चांगलं संघटनेचे ज्ञान दिलं, त्याला त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा घेतल्या आणि कुठेतरी एक शैक्षणिक वातावरण जर आपण निर्माण केलं तर अधिकची मुलं या सगळ्या याच्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये घडू शकतील. वाचनालयाच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्याच्या बौद्धिकतेत त्या ठिकाणी वाढ होईल. शिक्षणाच्या शाळांमुळे त्या ठिकाणी पालक वर्ग असेल, शिक्षक वर्ग असेल, त्यांनी त्यांच्यावर केलेले संस्कार हे त्या ठिकाणी सुशिक्षित होतील, सुसंस्कृत होतील आणि त्याच्याबरोबर कणकवली शहराचं त्या ठिकाणी भविष्यबद्ध नेतृत्व हे सुसंस्कृत आणि सुशिक्षित लोकांच्या हातामध्ये त्या ठिकाणी जाईल आणि मग त्यावेळी खऱ्या अर्थाने या शहराचा विकास त्या ठिकाणी होणार. जास्त वेळ आपला घेतलेला आहे. मी आपल्याला मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद देतो. त्या निस्वार्थीपणानं, त्या प्रेमानं तुम्ही गेली अनेक वर्ष विश्वास माझ्यावर दाखवत आहे. किती त्या ठिकाणी तुम्हाला त्रास होतोय. संदेश पाटलांची बाजू घेताना मला माहिती आहे. संदेश पाटलांच्या अनुभव मला होतो. संदेश पाटलांची भूमिका स्वीकारताना संदेश पाटलांना किती त्रास होत असेल, तो त्रास कार्यकर्त्याला किती होत असेल याची सुद्धा मला त्या ठिकाणी जाणीव आहे. पण तरी सुद्धा हा त्रास बाबासाहेब एका स्वाभिमानाने, एका प्रेमाने तुम्ही या माझ्या म्हणजे जीवन कार्यामध्ये, माझ्या या वैयक्तिक वाटचालीमध्ये सगळ्या स्तरावर सगळ्यात एक करून त्या ठिकाणी माझ्यावर प्रेम दाखवण्याकरता मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. हेच प्रेम अशा पद्धतीनं त्या ठिकाणी काय माझ्या मागे भाऊ या स्वयंभू रमणाचे माझ्या मुलींचा आशीर्वाद माझ्यावर आहे. माझ्या कुटुंबाचा माझे साथ आहे आणि माझे गेल्या वर्षी आई वडील गेलेले होते. त्या आई वडिलांचा सुद्धा आशीर्वाद मला त्या ठिकाणी मिळाला आणि म्हणून हा तो काय सोनेरी इतिहास घडला. कणकवलीकरांनी एक जो चमत्कार घडवला. कारण त्या जिल्ह्यातल्या किंवा राज्यातल्या जवळजवळ 247 महानगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका चालू होत्या आणि महाराष्ट्रामध्ये फक्त एकाच निवडणुकीची चर्चा होती कणकवलीची. कणकवलीमध्ये नेमकं काय होणार, कणकवलीमध्ये काय घडणार ही उत्सुकता संपूर्ण राज्यामध्ये होती, जिल्ह्यामध्ये होती, शहरामध्ये होती. कारण हा एक इतिहास आपण घडवला, कणकवलीचा पॅटर्न आणि म्हणून हा महाराष्ट्रावर त्या ठिकाणी गेलेला. आता लोकांनी जबाबदारी आपल्यावर दिलेली आहे. आपल्याला कणकवली पॅटर्न त्या ठिकाणी दाखवलेला आहे. आता आपल्याला खऱ्या अर्थाने या शहराचा सर्वांगीण विकास त्या ठिकाणी करायचा आणि ती जबाबदारी आम्ही सगळ्यांनी मिळून सामाजिकपणाने स्वीकार केली आहे. त्या सगळ्या जडणघडणीमध्ये तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद त्या ठिकाणी राहू दे. कणकवली शहर हे आपलं शहर आहे. कणकवली शहर एक स्वाभिमानी शहर आहे आणि आपलं शहर म्हणून ही जबाबदारी सगळ्यांनी त्या ठिकाणी स्वीकारावी. एक स्वच्छ कणकवली, एक सुंदर कणकवली आपल्या सगळ्यांच्या सहकार्यात आपण सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी घडूया असा विश्वास त्या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देऊ त्या ठिकाणी माझे